उंच उंच कडे, खोल दऱ्या आणि घनदाट जंगल हे सगळं अनुभवायचं असेल तर मित्रांनो एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजेच ताम्हिणी घाट. याच ताम्हिणी घाटातील ही रम्य अशी सकाळ आणि याच सकाळी आम्ही प्रवास करत करत पोहोचलो ते सुंदर अशा गुहागर येथे. साधारणपणे 230 किलोमीटरचा प्रवास करून मित्रांनो कोकणच्या या अद्भुत नजाऱ्याला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. गुहागरचा समुद्रकिनारा आणि त्या समुद्रकिनाऱ्यावरती जाणारा हा सुंदर असा रस्ता, नारळी पोपळीच्या बागांनी नटलेला असं हे गुहागर आणि त्याच गुहागरचं हे सौंदर्य दाखवणारा हा व्हिडिओ. हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि मित्रांनो बघताय तुम्ही किती सुंदर असा नजारा आहे. तर फायनली मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत थेट गुहागर बीचवरती. ऑब्व्हियसली आपण जो आपला नेहमी जो रोड ट्रिपचा एक व्हिडिओ असतो तो मी बनवलेला नाही यावेळेस, कारण की आपण ताम्हिणी घाट बऱ्याच वेळेला कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळं आत्ता त्याच्यात काही दाखवण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळं मी आत्ता ताम्हिणी घाट कव्हर न करता डायरेक्टली आपण आता बीचवरती आलेलो आहोत आणि सुंदर असा नजारा आपण पाहणार आहोत. आणि आता ह्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये ना मी तुम्हाला मॅक्झिमम 1 किंवा 2च व्हिडिओ देऊ शकेन, कारण की परत एकदा तेच ही फॅमिली ट्रिप आहे. त्याच्यामुळे थोडं शूट करणं पॉसिबल नसणार आहे. जास्त गोष्टी आपल्याला शूट करता येणार नाही आहेत किंवा जास्त काही गोष्टी आम्ही कवर देखील करणार नाही आहे. तर त्या हिशोबानेच ही आपली ट्रिप आहे. त्याच्यामुळे 1 किंवा 2च व्हिडिओ. पण पुन्हा एकदा मित्रांनो गुहागरची मागच्या वर्षीची तुम्ही सिरीज पाहिली नसेल तर ती नक्की पहा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि बाकी चला पुढे कंटिन्यू करूयात. जबरदस्त असा गुहागर बीचचा नजारा मित्रांनो थेट आपल्या स्क्रीनवरती श्री थॉट्सवरती. निसर्गाचं वरदान लाभलेला हाच मित्रांनो कोकणातील सुंदर आणि सर्वात स्वच्छ असा समुद्रकिनारा म्हणजेच गुहागरचा बीच, जो की हिरवीगार झाडी आणि निसर्गरम्य वातावरण आणि 101 नजाऱ्यांनी भरलेला हाच समुद्रकिनारा. स्वच्छ आणि सर्वात सुरक्षित मानला जाणारा असा हा गुहागरचा समुद्रकिनारा. अलीकडेच गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याचा काही भाग सुरक्षित आणि पर्यटकांसाठी आरामदायी अनुभव देण्याच्या उद्देशाने इथे विकसन करण्यात आलेलं आहे. येस मित्रांनो, खूप सुंदर असा आता सनसेट होत आहे. तर मी आता बऱ्यापैकी पाण्यात खेळलो आहे, पूर्ण भिजलो आहे आता. आणि आता मी कॅमेरा घेऊन परत चाललेलो आहे. ऑब्व्हियसली आता कॅमेरा आहे त्याच्यामुळे थोडं लक्ष देऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण ओव्हरऑल इट्स अ परफेक्ट सॅटर्डे इव्हिनिंग असं म्हणायला पाहिजे. आणि हो मित्रांनो, आवडत असेल तर नक्की कमेंट करा, कारण की हा नजारा आहे मागे. चलो लेट्स गो. दुःख आपल्याला न मागतच मिळत असेल ना मित्रांनो, तर आनंद हा आपल्याला मागावा लागतो किंवा शोधावा लागतो. आणि हाच आनंद आपल्याला मिळतो तो याच आपल्या पर्यटनातून. कारण की अशाच पर्यटनातून, अशाच निसर्गातून आपल्याला आनंद मिळतो. आणि ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात सुरू आहेत त्या चांगल्या असोत किंवा वाईट असोत, पण त्या गोष्टींपासून थोडा रिलीफ मिळण्यासाठी, थोडी विश्रांती मिळण्यासाठी, थोडी आपल्याला त्या टेन्शनपासून दूर नेण्यासाठी जर कुठली गोष्ट आपली मदत करत असेल तर तो असतो मित्रांनो निसर्ग. म्हणूनच काही देशांमध्ये, काही ठिकाणी आपल्याला निसर्ग देवतेची पूजा करताना
आपण पाहतो. आणि हाच आनंद आपल्याला मिळतो तो फक्त निसर्गातच. आणि कोकण तर त्या बाबतीत काय बोलायलाच नको. कारण की कोकणला मी तर नेहमीच एक देवभूमी, एक स्वर्ग म्हणत आलेलो आहे. कारण की याच देवभूमीत येऊन, याच स्वर्गात येऊन, याच निसर्गात येऊन मी माझी दुःख, माझे टेन्शन्स थोड्या काळापुरती का होईना पण नक्कीच विसरून जातो. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही देखील करा. तुम्ही देखील पर्यटन करा. तुम्ही देखील निसर्गात जा, त्याचा आनंद घ्या. म्हणजेच तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचा अनुभव येईल आणि तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात सुखी राहाल. आणि सुखी राहणं हे सुद्धा आहे ना मित्रांनो, खूप आजकाल महाग झालंय, खर्चिक झालंय. हे मी नेहमीच माझ्या श्री थॉट्समधनं सांगत आलेलो आहे. परंतु एवढा सगळा आटापिटा कशासाठी? एवढं सगळं जे काही आपण कष्ट करतो ते कशासाठी? तर फक्त आणि फक्त आयुष्यात सुखी आणि आनंदी राहण्यासाठी. पण खरंच आजच्या जगामध्ये असं म्हणावं लागतंय की सुखी आणि आनंद राहण्यासाठी माणसाला पैशाची गरज असते. आणि तोच पैसा कमवताना आपण माणुसकी सुद्धा विसरत चाललेलो आहोत. खरंच मित्रांनो, पैसा इतका महत्त्वाचा झालाय का? तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पैशाला जर आपण माणसांपेक्षा जास्त महत्त्व देत असेल, पैशाला माणसाच्या आयुष्यापेक्षा आपण जास्त महत्त्व देत असेल, तर ती खरंच गरज आहे का ती खरंच आपली सवय बनत चाललेली आहे? आणि आजच्या जगाकडे पाहिलं तर हे सत्य आपल्याला मानावंच लागतं की पैसाच सर्वस्व आहे किंवा पैशानीच या सर्व गोष्टी अक्षरशः विकत घेता येतात. वाईट आहे पण सत्य आहे. कारण की सत्य हे नेहमीच कटू असतं. आता माझ्या चेहऱ्यावरील हा आनंद तुम्ही पाहताय, मी जे एन्जॉय करतोय ते तुम्ही पाहताय आणि बॅकग्राऊंडला मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. ह्याचा भलेही तुम्हाला काही संदर्भ लागणार नाही, पण तुम्ही माझं बोलणं नीट ऐकलत आणि माझा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहिलात तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. आता हेच सुंदर वाक्यासोबत मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच संपवत आहोत. आणि कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुहागरचा दुसरा भाग मी लवकरच घेऊन येत आहे आपल्यासाठी.